तर बघू शकता असे आपले गरमागरम मस्त असे हे डोसे झालेले आहेत। ह्याच्यासोबत ही थंड अशी चटणी पण झालेली आहे। तर इथं सानवीचे ताट रेडी आहे बघा। सानवी टेस्ट करून सांग कसे झालेत डोसे। छान असं मस्त डोसे बनवले। ते मूग पण पौष्टिक असतं मुलांसाठी। मुगाचे डोसे हे पौष्टिक असते। मग आता दादा पण काही खात नाही आहे म्हटलं, त्याच्यासाठी तोंडाला थोडीशी वेगळी चव येईल म्हणून बनवलं। आणि पौष्टिक पदार्थ आहे, मुलांना आवर्जून बनवून द्या तुम्ही। चटणी घेऊया अजून। तर मस्त असे हे डोसे झालेले आहेत। मी टेस्ट करून बघत आहे। मला तर नुसतंच खायला आवडले। हे देऊ बाळा तुला। तर चमचा घेतलेला आहे चटणी चमच्याने पिण्यासाठी। तर आज सुट्टीसाठी स्पेशल काहीतरी बनवलं मुलांसाठी। खूप मस्त झालेले आहेत ते डोसे। तर हे मुलांसाठी स्पेशल म्हणजे स्पेशल, अगदी मुलं न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने हा डोसा आपल्या कुरकुरीत आणि झालेला आहे। अर्धा भाग मी खाल्लेला आहे। याच्यामध्ये तुम्ही थोडंसं घट्ट हे केलं आपण, जेव्हा मुगाचं डाळ आणि तांदूळ हे करतो, थोडं पाणी न टाकता घट्ट जरी वाटलं, त्यामध्ये कांदा वगैरे टाकून त्याचे आप्पे सुद्धा होऊ शकतात किंवा त्याचं उत्तप्पा पण होऊ शकतो। तर मुगाचा उत्तप्पा पण होऊ शकतो आणि आप्पे पण। तर मी आप्पे आणि उत्तप्पा हे नक्कीच तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आता चाललं सध्या नाश्ता करत आहे। तर चला या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। आपल्या बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर कमेंट करते, खूप छान कमेंट करते, छान वाटतं। एक दोघी जणच आहेत ठरलेले कमेंट। तुम्ही एवढे जण बघता तर एखादं कमेंट करायला किंवा एखादं लाईक करायला काय प्रॉब्लेम आहे। आता उन्हा कुणाचं काही काढायचं नाही, कुणाबद्दल काही बोलायचं नाही। प्रत्येक वेळेस असं बोलते, पण त्या दिवशी काय माहिती असं कंठात आठवून आलं होतं, त्यामुळे थोडंसं माझं मनाच्या समाधानासाठी 2 शब्द बोलले होते मी वडिलांबद्दल आणि माझ्या गाडीबद्दल। ठीक आहे, आता उन्हा बी काढत नाही कुणाचं, काहीच गरज नाही। पण ते थोडंसं असं वेगळं वाटलं, त्यावेळेची फिलिंग वेगळी वाटली म्हणून मी ते बोलले। तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पहिले कमेंट करा आणि मग लाईक करा आणि मग सबस्क्राईबर करा। कारण तुमचे कमेंट आले म्हणजे समजतं। कमेंट अशी करा की तुम्ही कुठून बघताय, तर समजेल बाबा आपल्याला की आपले व्हिडिओ एवढ्या लांबपर्यंत पोहोचत आहेत। तर कुठून बघताय तेच तुमच्या गावचं नाव टाकून कमेंट करा, तर खूप छान वाटेल मला। आणि अशाच छान कमेंट करत राहा। आणि हे पौष्टिक डोसा तुम्ही पण बनवून बघा। ह्याच्यामध्ये काही पण तुम्ही मिक्स करून बनवू शकता। भाज्या काही असतील तुमच्याकडे, गाजर म्हणा, टोमॅटो, कांदा, परत सिमला मिरची, काही पण तुम्ही अशा भाज्या मिक्स करून सुद्धा हा डोसा बनवू शकता। किंवा किसून गाजर वगैरे घातलं तरी पण होऊ शकतं, खूप छान होतं। याच्यामध्ये चीज घातलं तरी पण अजून खूप छान लागतं। चीज डोसा पण ह्याचा बनवू शकतो। म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक गृहिणीला वेगवेगळी कला असते, वेगवेगळ्या मुलांनी खाल्लं पाहिजे। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी करून मुलांना घातलंच पाहिजे। तसं मी आज माझ्या मुलाला घातले। आता मी 2-3 दिवस झालं वेगवेगळं काहीतरी करून घालते, पण त्याला अजिबात चव येत नाही, खाऊशी वाटत नाही। तर ते जेवढं मी काय वेगळं बनवते तेवढंच अगदी थोडंसं खातोय। तर तुम्ही पण असं करून बघा, मुलांनी खाल्लं पाहिजे। प्रत्येक आई ही प्रयत्न करत असते मुलांसाठी, किती पण तिला लोड झाला किंवा किती कामाचा ताण पडला तरी पण मुलांसाठी खूप ती असं करत असते। प्रत्येक आई, मी माझंच म्हणत नाहीये, प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी करत असते। आणि तसंच तुम्ही पण करा। मी जसं केलं, आपली मुलं खात नसतील तर मुलांसाठी असं वेगळं काहीतरी बनवून नक्कीच घाला तुम्ही, जेणेकरून त्यांच्या पोटात 2 घास तरी गेले पाहिजे। कारण आता त्याला औषध गोळ्या चालू होत्या आणि तो खायला मागत नाही। त्याचा चेहरा बिरा दाखवते तुम्हाला 2 मिनिटं। तर बघा, 2 मिनिटं इकडे बघ बाळा, हात काढून 2 मिनिटं फक्त बघ। तर बघा कसा सुकून गेलेला आहे एकदम माझा मुलगा। पण त्याची चिडचिड खूप होतीये, खूप असं
बहिणीसोबत भांडणं करताय, सानवीसोबत खूप असं दोघांचं जरा पण जमत नाही आहे, वाद 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 घालते. तुमच्यात पण असं आहे का नक्की सांगा मला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आपला पौष्टिक मुगाचा डोसा कसा होताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून बघताय हे पण सांगा. तर आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट नक्कीच करा आणि मग लाईक करा आणि मग सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव. बाय बाय सगळ्यांना. तर बघा आजच्या संध्याकाळच्या जेवणासाठी मेनू काय आहे. तर ही आहे मोठी मिरची. तर आता याची रेसिपी पुढच्या वेळेस दाखवेन तुम्हाला. तर ही मिरची बघा मी भरून केलेली आहे मस्त अशी. हे बघा खूप छान लागते ही. तुम्ही ही तळू पण शकता मसाले भरून किंवा भजीसाठी पण. त्या दिवशी मी हीच मिरची वापरली होती. भजी जे टाकले होते मिरचीचे भजी तर हीच वापरलेली होती. तर हे बघा ह्याच्यामध्ये काय नाही, अद्रक कोथिंबीर खोबरं आणि लसूण, सुकं खोबरं अद्रक कोथिंबीर लसूणचं वाटण शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं बेसन पीठ आणि आपला घरचा काळा मसाला एवढंच टाकलंय आणि मस्त असं भरून घेऊन हे तव्यात आपलं थोडंसं कडकडणी तेल टाकून बनवलेलं आहे. हे बघा त्यानंतर इथं बनवलेलं आहे मस्त असं थोडंसं तिखट टाकून फोडणीचं वरण केलेलं आहे. अगदी हे नाही केलं, जास्त तिखट नाही टाकलं. तर असं वरण दादाला आणि साहेबांना आवडतं त्यासाठी हे वरण बनवलेलं आहे. आणि इथं बनवलेलं आहे फ्लावर बटाट्याची भाजी. ही पण खूप छान अशी झालेली आहे. आज शनिवार होता साहेबांचा, सकाळी खिचडी बनवली, आता जेवणासाठी ही फ्लावर बटाट्याची भाजी बनवलेली आहे. हे बघा मस्त असं बनवलेलं आहे. व्हिडिओच्या नादात वरणात हे टाकलेलं नाहीये, काय टाकलं नाहीये, मीठ टाकलेलं नाहीये. तर इथं माझं ताट तयार आहे, हे बघू शकता. ही आपली शिळी डाळ आहे ती एकदम अशी घट्ट करून घेतली आणि चालू आहेत आपले डोसे खायचं. डोसे पण केले आहेत, साहेबांनी खाल्लं नव्हतं सकाळी तर डोसे केलेले आहेत. बघा हे बघा साहेबांसाठी आत्ता डोसे बनवलेले आहेत. तर चला आजचा मेनू कसा होता कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला. आज आज बहिणीचा फोन आला होता, जवळजवळ 1 आठवड्यात बोलणं झालं आमचं. आईला फोन केला, आईला ये म्हटलं होतं आज तर नाही म्हटली आई. संडेला येते म्हणजे मस्त फ्लावरची भाजी केली, सगळ्यांना आवडते आमच्या घरात फ्लावरची भाजी. हे बघा तर मस्त आता जेवण करत आहे. या जेवायला तुम्ही पण. खूप छान अशी झाली आहे फ्लावरची भाजी. संध्याकाळचा आजचा बेत.